उठविला हरीची हे हृदय मंदिरी, त्यांचे सरले इरझार झाला सफल व्यापार. हरे आला हाता, हरे आला हाता, मग कैची भय चिंता. त्यांची सरले इरझार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरोने दी उरी, त्यांचे सरली इरझार झाला सफल व्यापार. विठ्ठल 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 विठ्ठल. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानं तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने. कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास दुःखं अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजते जस्मृती प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळ, करुणा करा दयाळ. माझे वाने तुझे वर्णगुण नाम ऐसे दे, प्रेम काही कळा. या मनासे लागो हरिनामाचा छंद, आवडे गोविंद गावयासी. सरस्वती माते द्यावी मज स्मृती, येतो का कुलती तुझ्या लागी. आपुल्या बाळासी दरी हती न करी फजिती जनामध्ये. योहंत प्रविश्य मम वाच मेमां प्रसुक्तां, संजीव येत किल शक्ती धर स्वधामना. अन्याश्चरण श्रवणत्व गाद्यं, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास. जन्म जन्म मोहि दीजियो, श्री वृंदावन जी को वास. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. ही सभा संतांची, महानुभव ज्ञानी विरक्तांची, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते चिवंतु श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी कीर्तना करता म्हणून दाखवलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून, जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून या मानवी सृष्टीमध्ये आलेल्या प्रत्येक मानवी जीवाला उपदेश करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून या मानवी सृष्टीमध्ये आलेल्या प्रत्येक मानवी जीवाला उपदेश करत असताना सांगतात की तुमच्या आपल्या वाट्याला जे कर्म आलं असेल ते कर्म करीत राहा. असं नाही की आपण मी हेच केलं पाहिजे आणि मी तेच केलं पाहिजे. आपल्या कर्म धर्म संयोगाने आपल्या वाट्याला जे कर्म आलं असेल ते कर्म करीत राहा. आणि ते कर्म करीत असताना फक्त तो एक भगवान परमात्मा आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवून घ्या, असा सरळ सरळ पहिल्या चरणाचा अर्थ आहे. बरं, काही लोकांना असं वाटेल जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवायला सांगतात, पण याच्याने फायदा काय होईल. कारण तुम्ही आपण कुठलीही गोष्ट फायदा असल्याशिवाय, फायदा दिसल्याशिवाय तुम्ही आपण करत नाही आणि करूही नाही. ज्याच्यात काही फायदा नसेल ते करून फायदाच नाही ना. म्हणजे एकंदरीत तुम्ही आपण जे प्रयत्न करतो संसारामध्ये, जे धावपळ करतो, ती कशा करता. आपल्या संसारामध्ये काहीतरी फायदा, नफा, प्रॉफिट एवढ्या करता आपले प्रयत्न आहे, धावपळ आहे. भगवान परमात्म्याला आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवलं तर आपल्या जीवनात काय होईल. तुकाराम महाराज सांगतात फायदाच होईल. पण एक नाही होणार, 2 नाही होणार, तर तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आपल्याला 5 फायदे सांगतात. कदाचित अभंग नाही लक्षात राहिला तरी, अभंग नाही लक्षात राहिला तरी चालेल का. बरं, लक्षात राहिला तर काही तब्येत बिघडून जाईल का, उलट्या होतील. अभंग लक्षात राहिला तरी चांगली गोष्ट आहे,
पण एखाद्या वेळेला अभंग नाही लक्षात राहिला तरी काही हरकत नाही, पण फायदे लक्षात ठेवले पाहिजे, कारण फायदा कोणाला नकोय. सर्व जे प्रयत्न चालले ते फायद्या करता चाललेत, नफ्या करता चाललेत. म्हणून अभंग नाही लक्षात राहिला तरी काही हरकत नाही, पण तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आपल्याला 5 फायदे सांगतात. तेवढे जरी लक्षात राहिलं तरी आपला सप्ताह सार्थकी ठरलावा असं मला आपल्याला ठरवायला काही हरकत नाही. कारण सप्ताह करणं म्हणजे टाइमपास किंवा मनोरंजन नाही. सप्ताह करणं म्हणजे टाइमपास जर वाटत असलं तर 2 रुपयाच्या सूर्यफुलच्या बिया घेतल्या तरी दिवसभर टाइमपास होतो, त्याच्याकरता सप्ताह नाही. काही लोकांना असं वाटेल मनोरंजन म्हणून बरं आहे वा 7 दिवस, तसं नाही. 1500 रुपयाची छत्री भेटते, DTH स्कूल अगड आला तो लाईफ जिम करायला. आयुष्यभर रिचार्ज मारण्याची गरज नाही, फुकट आपण 1500 रुपयामध्ये आपलं आयुष्य संपेल, पण चॅनल कधी संपणार नाही. म्हणून मनोरंजनाकरता आपल्याला अनेक साधनं आहेत, टाइमपास करण्याकरता अनेक साधनं आहेत, पण सप्ताह हे माध्यम असं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना जीवनातून आपण कसं भरकटलं जातोय किंवा जीवन जगण्याची जी कला आहे त्याच्यापासून कसं आपण वेगळं जातोय, या गोष्टीचे फक्त तुम्हाला आपल्याला आठवण करून द्यायची, काही फार वेगळं नाही. सप्ताह म्हणजे आपल्याकडे पैसा जास्त झाला आणि या बाकीच्या लोकांना काम नाही म्हणून यांना बोलवायचं आणि पैशाची उधळपट्टी करायची असं अजिबात नाही. आपल्या जीवनामध्ये संत महात्मे तुम्हा आपल्याला मार्गदर्शन करतात, आपलं हित होण्याकरता प्रयत्न करतात, तुमचं आपलं कल्याण होण्याकरता प्रयत्न करतात. सांगेल पुढे, पण तुकाराम महाराज या अभंगातून तुम्हा आपल्याला 5 फायदे सांगतात. पहिला फायदा आहे की आपल्या जीवनातली एरजार संपेल. दुसरा फायदा आहे की आपल्या जीवनातला व्यापार सफल होईल. आता एरजार संपणं म्हणजे काय आणि व्यापार सफल होणं म्हणजे काय याचा विचार आपण पुढे बघू. पुढे म्हणजे पुढच्या वर्षी नाही बरं, आताच कीर्तन संपण्याच्या आत त्याचा विचार बघू. पहिला फायदा होईल की आपल्या जीवनातले एरजार संपेल, दुसरा फायदा होईल की आपल्या जीवनातला व्यापार सफल होईल आणि तिसरा फायदा होईल की आपल्या जीवनातली भीती नाहीशी होईल. कारण प्रत्येकाच्या जीवनात भीती नाही असा माणूस नाही, कोणीही असू द्या. अहो रात्रीचा विषय सोडून द्या, दिवसा जरी आपण असं एखाद्या एकांत ठिकाणी गेलो तर आपल्याला झाडपाल्याचा जरी आवाज आला तरी आपल्याला वाटतं आला का काय, सर्प म्हणा किंवा वाघ म्हणा, विंचू म्हणा, काहीतरी आपल्याला आल्याचा भास होतो. म्हणजे भीती ही प्रत्येकाच्या जीवनात आहे, भीती नाही असा माणूसच नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, अरे ज्याची खरी सेवा त्याच्या भयकाय जीवा. परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनात भीती नसावी, आणि जर भीती वाटत असेल तर समजून घ्यावं की आपला परमार्थ कुठेतरी लिकीस होतोय, परमार्थामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय, आपला परमार्थिक उंची खालवलेली आहे. परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनात भीती नसावी. म्हणजे तिसरा फायदा होतो की आपल्या जीवनात भीती सुद्धा राहत नाही. आणि चौथा फायदा आहे की आपल्या जीवनात चिंता शिल्लक राहत नाही. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. अहो एवढी चिंता आहे, अलीकडे तर असं होऊन गेलेलं आहे, जोपर्यंत आपला मोबाईल स्विच ऑफ पडत नाही किंवा आपला डाटा संपत नाही तोपर्यंत फक्त माणूस टेन्शन मुक्त राहतो. कारण एकसारखं मोबाईल मध्येच आपलं चालू राहतं, विठाल 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 विठाल. जोपर्यंत आपला डाटा संपत नाही, मोबाईल स्विच ऑफ होत नाही तोपर्यंत आपल्याला चिंता नाही. पण एकदा का आपण रिकामा झालो का मग बस सर्व गावाची चिंता आपल्यालाच. काय करावं नाही करावं, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, बस नुसती चिंता, करत काही नाही. पण चिंता ही प्रत्येकाला आहे. मी एका तरुण मुलाला विचारलं, म्हटलं तू शाळेत जातो, तुला चिंता वगैरे हा विषय काही करतो का? महाराज आपण कशाला टेन्शन घ्यायचं, टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का. म्हणजे तो म्हणतो आपण टेन्शन घ्यायचंच नाही, चिंता हा विषय आपल्या जीवनात नाही. त्याला म्हटलं चिंता ही अशी आहे की जिवंत माणसाला जाळते, आणि चिता ही अशी आहे की मेलेल्या माणसाला शिल्लक ठेवत नाही. चिंता आणि चिता सुभाषितकार वर्णन करतात, बिंदू मात्रेन विशेषताम, एका अनुस्वाराचा फरक आहे. एक जिवंताला जाळून टाकते आणि एक मेलेल्याला शिल्लक ठेवत नाही. मी त्या तरुण पोराला विचारलं चिंता आणि चिता याच्यातला तुला फरक सांगता येईल का? त्याने सांगितलं महाराज हे तर रावडी राठोडचे गाणे. त्याला म्हटलं तो चिंता आणि तो चिता आपल्याला इथं नाही द्यायचा.
पण एकदा का तुकाराम महाराज सांगतात भगवान परमात्मा आपलासा झाला की आपल्या जीवनाची चिंता सुद्धा संपते, चौथा फायदा. आणि पाचवा फायदा सांगतात की एकदा का भगवान परमात्मा आपलासा झाला की भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये काही शिल्लक ठेवत नाही. काही लोकांना शंका वाटेल की आपल्या जीवनात जर भगवान परमात्मा आले आणि आपल्या जीवनात काही शिल्लक राहत नसेल, ज्याच्या नादी लागून काही शिल्लक राहत नसेल त्याच्या नादी लागावच कशाला. पण असा त्याचा अर्थ नाही. कारण तुकोबरांचा एक एक शब्द म्हणजे वेदातील ऋचा आहेत, एक एक शब्द म्हणजे ब्रह्म आहे. आणि तुकोबरांचे चारही वेदांचं मंथन करून ज्या वेळेला पंचम वेद लिहिला, त्या पंचम वेदातील एक एक शब्द आपल्याला एवढं सहजासहजी कळणं शक्य नाही. पण तुकाराम महाराज सांगतात एकदा का भगवान परमात्मा आपल्या जीवनात आले तर आपल्या जीवनात काही शिल्लक ठेवत नाही, म्हणजे कर्म शिल्लक ठेवत नाही. कारण तुमच्या आपल्या जीवनामध्ये जे जन्माला यावं लागतं आणि मरावं लागतं त्याला एकमेव कारण हे नाथ महाराज सांगतात, मागील जन्मामध्ये केलेलं कर्म या जन्मामध्ये भोगावं लागतं. आणि ते कर्म भगवान परमात्मा आपल्या जीवनात शिल्लक ठेवत नाही, म्हणजे काही शिल्लक ठेवत नाही. हा पाचवा फायदा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आपल्याला 5 फायदे सांगतात. सविस्तर सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अगदी धावता 2 मिनिटाचा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायाने भगवंताच्या कृपेने, संतांच्या आशीर्वादाने, थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन आपले मोहित नगर सिद्धिविनायक गणपती मंदिर या परिसरामध्ये, भुसावळ या शहरामधून आपल्या सर्वांचे परिचित असणारे, आपल्याच भागात राहणारे श्री ज्ञानदेव भगवान पाटील यांच्या रेल्वे सेवेतून निवृत्तीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून, म्हणजे त्यांनी सेवानिवृत्ती या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी श्रीमद भागवत कथेचं त्यांच्या माध्यमातून आपल्या परिसरातील, आपल्या नगर कॉलनी परिसरातील सर्व लोकांना श्रीमद भागवत कथेचं रसपान व्हावं याच्याकरता श्रीमद भागवत कथेचे आयोजन केलेलं आहे. श्रीमद भागवत कथेचे प्रवक्ते आहेत आमचे वाल्मिकजी महाराज सुरायेकर, हल्ली मुक्काम चांगदेव आश्रम कोथळी. यांच्या अमृततुल्य वाणीतून तुम्ही आपण श्रीमद भागवत कथेचे रसपान करीत आहात. आणि त्याच्या दुग्ध शर्करा योग म्हणजे संकीर्तन सोहळा. दररोज सकाळी काकडा हरिपाठ 2:17 श्रीमद भागवत कथेचे रसपान करत आहात. आणि संध्याकाळी या संकीर्तन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. आणि जवळपास माझ्या वाट्याला हा 4थ्या दिवसाची सेवा आपल्या नगरवासियांचं, भुसावळ शहरवासियांचं प्रतिनिधित्व म्हणून आमचे वाल्मिकजी महाराज यांनी ही सेवा माझ्या वाट्याला दिली. या कार्यक्रमाकरता मृदुंगाचार्य आमचे वैभवजी महाराज आहेत, गायनाचार्य भूषणजी महाराज आहेत, निखिलजी महाराज आहेत, आकाशजी महाराज आहेत, जनार्दनजी महाराज आहेत, अनिलजी महाराज आहेत. आणि स्वतः ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या कृपाछत्राखाली तुम्ही आपण या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे, सद्गुरू झेंडूजी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने आणि जगन्नाथजी बाबा अंजाळेकर यांच्या कृपाछत्राखाली तुम्ही आपण वावरत असणारी सर्व मंडळी आहोत. म्हणजे या महान विभूतींनी, महान मंडळींनी तुमच्या आपल्या करता परमार्थ रूपी हा पाया त्यांनी भरला. आणि खऱ्या अर्थाने आज जी परमार्थ क्षेत्रामध्ये जी इमारत उभी राहिलेली आहे त्या इमारतीचा तुम्ही आपण फायदा घेतोय. कारण परमार्थ उभा करण्याकरता या लोकांनी आपल्या जीवाचं रान केलं. कारण बघा तुम्ही इतर प्रांतामध्ये आता काही मंडळी आहेत, इथं आल्याच्या नंतर मला माहीत पडलं त्यांचे चिरंजीव अमेरिकेसारख्या देशात आहेत. जगामध्ये आपल्याला सर्व अनुभवायला मिळेल. पैशाच्या बळावर काही मिळतं, पैशाच्या बळावर काही मिळतं. आणि माणूस निघाला, माणसाने पाऊल टाकला म्हणजे पैसा कमवतो. आणि एकदा पैसा कमवला की पैशाच्या बळावर काही मिळतं. पण ही अशी बैठक, हा सत्संग, हे भजन कीर्तन, श्रीमद भागवत कथेचं रसपान श्रवण करण्याकरता अशी वेळ ही कुणाकडे नाही. पण आज तुमचं आपल्या जीवनात भाग्य आहे
की एवढ्या धावपळीच्या जगामध्ये, कारण आजच्या एवढा धावपळीचा काळ आहे की कोणाकडे 2 मिनिटं सुद्धा बोलायला वेळ नाही, थांबायला वेळ नाही. पण एवढ्या धावपळीच्या युगामध्ये तुम्ही आपण या धर्म मंडपामध्ये येऊन आणि परमार्थामध्ये आपला काळ व्यतीत करतायत. विठ्ठल विठ्ठल काही वर्षापूर्वी म्हणजे काही युगांपूर्वी जर आपण असा विचार करू गेलो तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांना गवळणींनी अनुभवला, यादवांनी अनुभवला, पांडवांनी अनुभवला, कौरवांनी सुद्धा अनुभवला. पण त्या भगवान श्रीकृष्णाची संगत तुमच्या आपल्या जीवनामध्ये लाभली नाही. आणि म्हणून त्यांना त्यावेळेला जो आनंद झाला, जी फलश्रुती त्यांना प्राप्त झाली, ते फळ, तो आनंद तुम्हा आपणाला प्राप्त व्हावा याच्याकरता श्रीमद भागवत कथेचे रसपान आहे. कारण भागवत ग्रंथ म्हणजे हा सामान्य पुस्तक नाही, ग्रंथ नाही. मार्केटमध्ये जर आपण बघायला गेलो तर आपलं आयुष्य संपेल एवढे ग्रंथ आहेत, एवढे पुस्तक आहेत, एवढे कादंबऱ्या आहेत, अनेक ग्रंथ, म्हणजे आपलं आयुष्य संपेल पण ते ग्रंथ संपणार नाही. आणि स्वामी विवेकानंद म्हणायचे की माणसाने मरेपर्यंत विद्यार्थी दशा अंगी बाळगली पाहिजे. आपलं आयुष्य संपेल पण ग्रंथ संपणार नाही. पण श्रीमद भागवत कथा म्हणजे हा नुसता ग्रंथ नाही, तर वाङ्मयीन रूपाने प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण. ग्रंथ नव्हे, हा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांना ज्या आपण वाङ्मयीन रूपाने अनुभवत आहोत. म्हणून 7 दिवस आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन या वाङ्मयीन रूपामध्ये तुम्ही आपण अनुभवत आहात. या धर्म मंडपामध्ये येऊन तुम्ही आपण अनुभवत आहात. आणि नक्कीच भगवान परमात्म्याची इच्छा आहे की तुम्ही आपण या कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे, तुमच्या आपल्या जीवनामध्ये याचा लाभ प्राप्त झाला पाहिजे. कारण कोरोनाच्या महामारीतून तुम्ही आपण वाचलेलो मंडळी आहोत. कारण प्रत्येकाकरता कोणता वेळ, कोणता दिवस, कोणता मिनिट, कोणता सेकंद कोणाकरता कसा असेल हे काही सांगता येणार नाही. कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरवसा. म्हणून प्रत्येकाने पैसा अवश्य कमवला पाहिजे, कारण पैशाशिवाय जीवन नाही, पण पैसा म्हणजे जीवन नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपण ज्या आश्रमात आहोत त्या आश्रमाला लागेल तेवढा पैसा नक्कीच कमावला पाहिजे. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा. आपल्याला लागेल तेवढं अवश्य कमवलं पाहिजे. कारण दुसऱ्या पुढे हात पसरवणाऱ्याला तुकाराम महाराज धिक्कार करतात. हात पसरी जिने धिक त्याचे, किंवा भिक्षा पात्र अवलंबने जडो जिने लाजीरवाने. कोणापुढे हात पसरवायचे नाही, स्वाभिमानानं जीवन जगलं पाहिजे. म्हणून याच्याकरता सर्वांनी कर्मेशु भजावा, कर्माने ईश्वर भजला पाहिजे. पण कर्म करीत असताना देवाचा विसर नाही पडला पाहिजे. प्रत्येक कर्म आपण केल्यानंतर ते कर्म भगवंताला अर्पण केलं पाहिजे. आणि मग त्या कर्माची जी फलश्रुती असेल, कारण आपण जगासमोर सर्व चांगलं दाखवतो, पुण्य दाखवतो, पाप आपण कधी जगाला दाखवत नाही. मान लोकांना सांगतो, अपमान कधी आपण लोकांना सांगत नाही. चांगलं आपण लोकांना दाखवतो, वाईट कधी लोकांना दाखवत नाही. म्हणून तुमच्या आपल्या जीवनामध्ये जे काही कर्म घडलं असेल त्या कर्माचा लेखाजोखा त्या भगवान परमात्म्याला समर्पण करायचं आहे. आणि मग जे आपल्याला फलश्रुती प्राप्त होईल ते आपल्या कर्माचा हिशोब आहे. कारण ज्या वेळेला भगवान परमात्म्याने ही सर्व सृष्टी निर्माण केली, देव हा तुमच्या आपल्यावर भारी भरतो. बरं, तुमच्या आपल्यावर देवाला आनंद होतो. ज्या वेळेला भगवान परमात्म्याने सर्व सृष्टी निर्माण केली, फक्त तुमचा आपला नरदेह न निर्माण करता जेव्हा सृष्टीकडे पाहिलं तेव्हा देवाला समाधान वाटलं नाही. कारण परमार्थ करण्याला एक सुद्धा जीव नाही. एके केले भूचरे, एके केले खेचरे, एके केले जळचरे, चर्या चरे बहु एके. आकाशात राहणारे, जमिनीवर चालणारे, पाण्यात राहणारे सर्व प्राणी निर्माण केले. तेवढंच नाही, आकाशातले जमिनीवर, जमिनीवरचे पाण्यात, आणि पाण्यातले पुन्हा जमिनीवर. आता पाण्यातले जमिनीवर येतील का? मासा रस्त्यावर येईल का? येणार नाही. येईल ना विकायला. विठ्ठल विठ्ठल चर्याचरे बहु एके. सर्व सृष्टी निर्माण केली पण देवाला समाधान वाटत नाही. जसं जुन्या काळातलं उदाहरण घ्या, आताच नाही. एखाद्या माणसाला 5-7 मुली झाल्या, जुना काळ बरं, आता नाही.
एखाद्या माणसाला 5-7 मुली झाल्या आणि त्या मुलीकडे पाहून काही त्याला समाधान वाटत का बरं? एखादा मुलगा पाहिजे. काय करेल तो? दिवा म्हणतोय मी, पेटवण्याकरता दिवा. प्रत्येकाला अपेक्षा असते एखादा का होईना पण मुलगा पाहिजे. कारण आज एक असला तर उद्या त्याचे 5 होतील, 5चे 25 होतील. त्याचा वेल मांडवावर जाईल, तो मांडव उद्या का मोडून पडेना. पण प्रत्येकाला अपेक्षा असते एखादा का होईना मुलगा पाहिजे. तुम्हा आपल्याला पुत्राचा मोह आहे यात विशेष नाही. ज्या धृतराष्ट्राने आपलं राज्य वैभव आपल्या डोळ्याने पाहिलेलं नाही, ज्या धृतराष्ट्राने आपले 100 मुलं डोळ्याने पाहिलेले नाहीत, पण न पाहिलेल्या मुलांना न पाहिलेलं राज्य मिळावं याच्याकरता केवढं मोठं युद्ध. ज्ञानोबाराय सांगतात तरी पुत्र स्नेह मोहित धृतराष्ट्र ते पुसतो. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की धृतराष्ट्र हा पुत्राच्या चर्मचक्षुने आंधळा तर होताच, पण पुत्राच्या मोहाने सुद्धा आंधळाच होता. तसं प्रत्येकाच्या जीवनात वाटतं की एखादा का होईना मुलगा पाहिजे. तसं भगवान परमात्म्याने सर्व सृष्टी निर्माण केली, पण देवाला समाधान वाटत नाही. म्हणून तुमचा आपला नरदेव भगवंताने आवडीने आदराने निर्माण केला, कारण त्याला आपल्याकडे पाहिल्यानंतर आनंद वाटला. पाहोनी मनुष्य देहाशी सुख झाले, भगवंताशी परमार्थ करण्यालायक हा जे जीव जनावरांना परमार्थ करता येत नाही. भले त्यांचे आणि आपले काही व्यवहार सारखे. नाथ महाराज भागवतात वर्णन करतात, आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. फक्त माणसाच्या ठिकाणी एकच गुण मोठा दिलेला आहे की नर कुच करणे करे तो नर का नारायण. म्हणजे माणसाने जर ठरवलं तर तो देव सुद्धा होऊ शकतो. अरे देवची होईन म्हणते तरी का ना चित्ती धरावे. अरे माणसाने ठरवलं तर तो देव सुद्धा होऊ शकतो, पण माणूस तसं ठरवत नाही. देवाला वाटला हा परमार्थ करेल म्हणून मनुष्य योनी निर्माण केली. पण आज समाजामध्ये असे काही माणसं जन्माला आले की ते देव नाही म्हणतात. देवाने तुम्हा आपल्याला जो देह दिलाय तो भगवत भक्ती करण्याकरता दिला. देवे दिला देह भजना गोमटा. भगवत भक्ती करण्याकरता देह दिला. नुसता देह नाही, देह तर हजारो नाही लाखो प्रकारचे दिलेत, पण नुसता देह नाही दिला तर भगवत भक्ती करण्याकरता इंद्रिय सुद्धा दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने जोडसे नारायण नासे जीवपन भवरोग. भगवत भक्ती करण्याकरता देह देऊन इंद्रिय सुद्धा दिले. अजून सुद्धा आपल्याला या देहाची म्हणावी तशी किंमत कळत. सर्व संतांनी या देहाचं तोंड भरून वर्णन केलेलं आहे. आतापर्यंत आपण अनेक महाराज लोकांना रवाना केलं, म्हणजे कीर्तन ऐकून अनेक महाराज लोकांचे कीर्तन ऐकले, पण म्हणावं तसं अजून सुद्धा या देहाची किंमत तुम्हाला आपल्याला कळत. कोणीतरी एका हिंदी चित्रपट सृष्टीमधील एका कवीने या देहाचं वर्णन केलं. तो कवी म्हणतो की अरे भगवान परमात्म्याने आपल्याला किती सुंदर बनवलं, किती सुंदर बनवलं, कितना प्यारा तुझे. अरे भगवान परमात्म्याने तुला केवढं सुंदर बनवलं. अरे असं वाटतं पाहत राहावं. जगामध्ये असा एक तरी जीव आहे का, एक तरी शरीर आहे का? कधी आपल्याला असं वाटतं का एखादं डुकर पकडून आणावं आणि इथं चौकामध्ये निंबाच्या झाडाला बांधून ठेवावं आणि आपण कॉलनी वासियांनी त्याची गंमत बघावी, असं कधी वाटलं आपल्याला? नाही, ते पाहण्यासारखं नाही. पण माणसाने आपल्याला किती सुंदर बनवलंय. वा वा, असं वाटतं पाहत राहावं. एवढा सुंदर देह, पण म्हणावं तसं अजून सुद्धा आपल्याला या देहाची किंमत कळत नाही. खरं म्हणजे देवाने दिलेला आहे की याची किंमतच करता येणार नाही. किती पैसे दिले म्हणजे या देहाची किंमत करता येईल? नाही करता येणार. पण बघा असा आजार आलेला आहे तो नस चोकअप होणे. हा आजार इतका इमानदार आहे, याच्यामध्ये काही जखम नाही, कुठं प्लास्टर नाही, कुठं काही म्हणजे जखम दिसत नाही, कुठं प्लास्टर नाही, काही नाही. पण ज्याला नस चोकअप झालेला आहे त्याच्याजवळ जातो. त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याला विचारा बरं आहे काय? कशाचं बरं? जेवण जात नाही, झोप लागत नाही, कोणाशी गप्पा मारता येत नाही, अगदी तगमग होत आहे. काय करलं पाहिजे? गल्लीतले 4-2 लोक सल्ला देतात, असा पडून राहू नको,
एखाद्या डॉक्टरांकडे जा. डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात तुम्ही एकदम फिट आहे. फिट म्हणजे पिलेला नाही बरं, तंदुरुस्त आहे. पण घरी आलं का त्याला तोच त्रास. पुन्हा गलीतले 4-2 लोक सल्ला देतात असा पडून राहू नको. रोग हा शिल्लक ठेवायचा नसतो. रोग, अग्नी आणि कर्ज याचा समूळ नाश करायचा, शिल्लक ठेवायचा नाही. आणि म्हणून गल्लीतून 4-2 लोकांनी सल्ला दिला असा पडून राहू नको. इथं उपयोग होत नसेल कुठेतरी नाशिक, पुन्हा मुंबई मोठ्या हॉस्पिटलला जा. मुंबईला गेला, तिथे गेल्यानंतर डॉक्टर साहेबांना विनंती केली की डॉक्टर साहेब पाहिजे तेवढा पैसा घ्या पण माझा त्रास कमी झाला पाहिजे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तुमचं पूर्ण बॉडी चेकअप करावं लागेल. काही हरकत नाही. पूर्ण बॉडी चेकअप केल्यानंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तुमच्या शरीरामध्ये एक नस बंद पडलेली आहे. मग त्याने सांगितलं करा की चालू. चालू करा म्हणजे ती काय पाण्याची मोटर आहे? दाबलं बटन का लगेच पाणी? तसं नाही. अरे त्याला प्रोसेस आहे. तुझे अनेक टेस्ट करावं लागतील, तुला ऍडमिट व्हावं लागेल. एक नस बंद पडलेली आहे, ऑपरेशन करावं लागेल, बायपास. खर्च 5 लाख रुपये. बरं 5 लाख रुपये खर्च केले म्हणजे नस ओरिजिनल येईल का डुप्लिकेट? तरी खर्च 5 लाख. मी तुम्हाला असं विचारतो, एक डुप्लिकेट नस चालू करण्याकरता 5 लाख रुपये खर्च येतोय. एक डुप्लिकेट नस चालू करण्याकरता 5 लाख रुपये खर्च करावे लागतायत. भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये 72,000 नसा दिल्या. किती किंमत होते आपली? 72,000 गुणीला 5 लाख. सकाळी करून घ्या, होईल आपली किंमत. लाख नाही करोडो रुपये दिले तरी या देहाची किंमत होणार नाही. अरे देहाची जाऊ द्या, ज्याला एक पाय नाही, ज्याला एक हात नाही, ज्याला एक डोळा नाही, त्याला जाऊन विचारा किती लाख दिले म्हणजे तो आपली बरोबरी करू शकेल? अरे नाही करता येणार. नामदेव महाराज तर सांगतात की अरे मेरू पर्वता एवढं जरी सोनं दिलं तरी सुद्धा आपल्याला आयुष्याच्या एका क्षण देखील वाढून मिळणार. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना गमाना कोया, खाया पिया सुख से सोया ना गमाना कोया. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना गमाना कोया, खाया पिया सुख से सोया ना गमाना कोया. हाँ कौन किसी का साथी यारो, कौन किसी का सगा, कौन किसी का साथी यारो, कौन किसी का सगा. अंतकाल की सुध रखना नहीं पावे दगा, नहीं पावे दगा. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना गमाना कोया, खाया पिया सुख से सोया ना गमाना कोया. अरे भगवान परमात्म्याने तुम्हा आपल्याला 3.5 हाताचा देह दिला. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. काही काही लोक जीवनाला नुसता भार आहे. नुसतं आहे व आपलं रेशन कार्ड मध्ये नाव, बस एकदा हप्त्यातून एकदा बाजार तर करता येईल महिन्यातून. अशी काही काही लोक नुसते खाणे सुमारीला आहेत. एक जण माझ्याकडे धावत पडत आला, महाराज माझ्या जीवनाचा इंटरेस्ट संपला, काय करावं मला काही कळत नाही. त्याला म्हटलं मग तू नामस्मरण कर. नामस्मरण करीत जा. नाही ना, नामस्मरण करायला माझं चित्त एकाग्र होत नाही, चित्त लागत नाही. म्हटलं मग कुणाला तरी हातभार लावत जा, काहीतरी काम करतील त्यांना हातभार. सहकार्याची भावना ठेव, मदत कर, कुणालाही मदत कर, काही कामाची मदत कर. नाही कुणाला मदत करू वाटत नाही, मग काहीतरी काम कर. मला तर काम अजिबात आवडत नाही. मग तुला परमार्थ करू वाटत नाही म्हणे नाही. म्हटलं मग तू असं कर, मरून जा, काही गरजच नाही ना तुझी राहून.
कशाला जपतो? कोणाला मदत नाही, कोणाला हातभार नाही, परमार्थ नाही, नामस्मरण नाही, तू उपयोगच नाही तुझा. राव जा तू निघून. अरे देवाने आपल्याला दिलेला आहे, तुम्ही आपण आणलेला नाही. देवे दिला, तुम्ही आपण आणलेला नाही. दिले इंद्रिय, हात पाय कान, देवानं दिले. किती पैसे दिले म्हणजे आपल्याला विकत मिळतील? नाही मिळणार. आणि आता अलीकडे आपण असे काही लोक आहोत की आपण स्वतःची आपली किंमत करायला नाही. किंमत करता येईल. समजा नगरपालिकेची, नगर परिषदची निवडणूक आली, आता नाही ना इथं, नाही तर मी बोलावं कुठे बी. समजा निवडणूक आली का मग कार्यकर्ते मंडळी येतात आणि ते आपल्याला पैसे देतात आणि मग ते सांगतात पैसे घ्या आणि आम्हाला सकाळी मतदान ठोकावा. मी असं म्हणतो की खानदानी माणसाने ते पैसे घेऊ नये. कारण तुमचा आपला प्रत्येकाचा संसार हा सोन्याचा आहे. कसा आहे प्रत्येकाचा संसार? कोणीतरी एका गोड कवीने वर्णन केलेलं आहे, प्रत्येकाचा संसार हा सोन्याचा आहे. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. प्रत्येकाचा संसार हा सोन्याचा आहे. प्रत्येक माणूस हा राजा आहे, प्रत्येक माता माऊली राणी आहे, प्रत्येक मुलं बाळ राजकुमार आहेत, राजकुमारी आहेत. म्हणून प्रत्येकाचा संसार सोन्याचा आहे. आणि मग आपला सोन्यासारखा संसार आला तो वाईट पैसा घेऊ नये. पण ठीक आहे, आपला घरी आलेलेच आहेत, ते आलेल्या पैशाला का पाठ दाखवणार? ते पैसे घेतल्यानंतर तो पैसा संसारात वापरायचा नाही. ते पैसे घेतले 500 रुपये का आपण असं करायचं, जळगावच्या जनावराच्या बाजारात जायचं. बाजारामध्ये त्या बाजारात गेल्यानंतर त्याच पैशाने पेट्रोल पाणी भाडं थोडं खर्च करायचे, त्याच पैशाने चहा पाणी नाश्ता वगैरे करायचे आणि त्या बाजारामध्ये 2 तास फिरायचे. 2 तास फिरल्यानंतर आपल्या लक्षात येईल की चांगली सुपर बैल जोडी जर असेल तर 1,00,000-2 लाखापर्यंत बैल जोडी भेटते. चांगलं दूध देणारी म्हैस असेल 50,000पासून तर 1.5-2 लाखापर्यंत म्हैस भेटते. चांगली गाय घ्यायची असेल तर 20-25 हजारापासून तर 1,00,000 रुपयापर्यंत गाय भेटते. बकरी घ्यायची असेल 5,000पासून तर 25,000पर्यंत बकरी भेटते. कोंबडी सुद्धा 400-500 रुपयापासून तर 1,500-2 हजारापर्यंत कोंबडी भेटते. आणि मग आपण आपली किंमत बघायची की आपण रात्री किती घेतली, किती घेतले आपण, ही बी काही किंमत आहे आपली. अरे या जगामध्ये असा कोणी माणूस जन्माला आलेला नाही की तो आपली किंमत करून टाकेल. आणि कोणी आपल्याला 500-1000 रुपये दिले आणि त्याच्यावर आपण विकले जाऊ, एवढे बी आपण हलकट नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज तुमचा आपलं उद्धार हित करण्याकरता वैकुंठातून येतात. येथे उपकारासाठी आले किंवा आम्ही वैकुंठवासी म्हणजे तुमचं आपलं कल्याण हित करण्याकरता संत महात्मा रात्रंदिवस प्रयत्न करतात. इथं आल्याच्या नंतर तुमच्या आपल्यासारखा संसार करतात आणि तुमच्या आपल्यामध्ये राहून तुम्ही आपल्याला मार्गदर्शन करतात की तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्या, तेने विना जीव सुख नव्हे. तो भगवान परमात्मा जर आपलासा नाही केला तर आपला जन्म वाया लागेल. नाही तरी केला जन्म वाया. म्हणून तो भगवान परमात्मा आपलासा केला आणि नाही केला तर आपला जन्म वाया लागेल. म्हणून आपला जन्म वाया जाऊ नये याच्याकरता संत महात्मे आवाज देतात आणि तुम्हा आपल्याला संसार रूपी या झोपेतून आपल्याला जागा करतात, आठवण करून देतात की तो एक भगवान परमात्मा आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवा. अभंगाच्या पहिल्या चरणात साठविला हरी, साठविला हरी, साठविला हृदया
महाराज साठवण्याकरता सांगतात, साठवायला सांगतात. पण ज्या अर्थी तुकाराम महाराज साठवायला सांगतात त्या अर्थी भगवान परमात्मा हृदयाच्या वेगळा असायला पाहिजे. कारण एखाद्या लहान मुलाला जर आपण सांगितलं की ही बादली पाण्याची भरून आण, ती बादली भरण्याकरता आपण केव्हा सांगू? भरलेली असताना का रिकामी असताना? रिकामी असताना. आणि जर समजा बादली भरलेलीच आहे आणि पुन्हा त्या मुलाला सांगितलं की बादली भरून आणतो, काय सांगेल? बाबा तुमच्या गोळ्या संपल्या. म्हणजे लहान मुलांना व्यवहार कळतो, लहान मुलांना व्यवहार कळतो. मग तुकाराम महाराज कसं काय सांगतात की साठवावं लागतो? कारण इकडे शास्त्र असं सांगतं की व्यापीले नारायणे ऐसे बोलते पुराणे, हरी व्यापक सर्वागत, हा तो मुख ते वेदांत, विठ्ठल जडी स्थळी भरला रीता. किंवा ज्ञानोबा सांगतात ना, सर्वागटे राम भगवान परमात्मा हा चराचरात व्यापलेला आहे. आणि तुकाराम महाराज सांगतात साठवावा लागतो. याचं मेन कारण असं आहे, भगवान परमात्मा हा प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण सामान्य स्वरूपाने. आणि साठवायला सांगतात तो विशेष स्वरूपाने. कोणी कोणी साठवलेला आहे का नुसते नावं सांगतो? सामान्य आणि विशेष. माशेसची काडी या, माशेसच्या काडीला पुढे काय असतो? गोल अग्नी, फॉस्फरस अग्नी आहे, पण मंद अग्नी आहे. ज्या वेळेला त्या काडीचं घर्षण होईल तिची कार्यसिद्धी पूर्णत्वात जाईल, विशेष स्वरूपानं प्रकट होईल. तसं भगवान परमात्मा हा प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण सामान्य स्वरूपानं. आणि तुकाराम महाराज साठवायला सांगतात तो विशेष स्वरूपानं. मग कोणी कोणी साठवलेलं आहे का नुसते नावं सांगतो पुढे चालतो? 1 नंबर सावता महाराज, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता. 2 नंबर जनाबाई, हृदय बंदी खाना केला आत. 3 नंबर बिल्व मंगल, ज्याला आपण सुरदास महाराजांची कथा आपलं भागवत चिंतनामध्ये आपण ऐकली असेल. आणि 4 नंबर आमचे हनुमंतराय, भगवान प्रभू रामचंद्रांना रामपंचायतीनं, ग्रामपंचायत नाही बरं, रामपंचायतीनंच हृदयाच्या ठिकाणी साठवलं. असं ज्यांनी ज्यांनी विशेष स्वरूपानं परमार्थ करून भगवान परमात्म्याला आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवलं. तुकाराम महाराज म्हणतात त्यांचं मृत्यू लोकातलं कामच झालं. काय काम झालं? अभंगाच्या दुसऱ्या त्याची सरली येर झार, ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याला हृदयाच्या ठिकाणी साठवलं त्यांचा काय फायदा झाला? त्यांची येरझार संपली. आणि त्यांची येरझार संपल्यामुळे त्यांचा व्यापार सफल झाला. आता येरझार संपणे म्हणजे काय आणि व्यापार सफल होणं म्हणजे काय, एवढ्या पदाचा आपल्याला विचार करायचा. एवढ्या पदाचा विचार करू आणि वाणीला पूर्णविराम देऊ. तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. धावत्या वेळेत बोला, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. मला माहिती आहे तुम्ही सर्व आपण उद्योगी मंडळी आहात, सर्व काम करणारे मंडळी आहात. म्हणजे मी एकटा रिकामा आहे असं नाही बरं. म्हणजे एकंदरीत तुम्ही आपण सर्व कामं करणारे मंडळी आहोत. वेळेच्या आत कार्यक्रम होईल. सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करायचे. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
ज्यांनी ज्यांनी विशेष स्वरूपानं परमार्थ करून भगवान परमात्म्याला आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवलं, तुकाराम महाराज म्हणतात त्यांचा पहिला आणि दुसरा फायदा झाला दुसऱ्या चरणात. सुरुवातीला तुम्हाला बोलून गेलो, अभंग नाही लक्षात राहिला तरी, पण फायदा लक्षात ठेवा. आता आपण फायद्यापर्यंत आलो. ज्यांनी भगवंताला आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवलं त्याच्या जीवनातली एरजार संपली आणि त्याचा व्यापार सफल झाला. आता एरजार संपणे म्हणजे काय? एरजार संपणे म्हणजे जन्म मृत्यूचे दुःख नाहीसं होणं, आणि ते तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेलं आहे. याच्यातून कोणाची सुटका सुद्धा होणार नाही. काही लोक म्हणतात मी मरणार नाही. असं चालेल? मरावं लागेल, मरावंच लागेल. कारण या जगातलं अंतिम सत्य आहे मृत्यू. सर्वांना मरावं लागणार आहे. पण काही लोकांना जीवन जगत असताना आपण एक दिवस मरणार आहोत याची सुद्धा आठवण. पण मी असं म्हणतो, जगातलं सर्व गोष्टींचा आपल्याला विसर पडला तर चालेल, पण एक दिवस आपण मरणार आहोत याची आठवण असली पाहिजे. विसर पडता कामा नाही. अहो मरणार तर आहोत, प्रत्येक जण मरणार आहोत, पण मर शब्द सहन होत नाही. सुभाषितकार सांगतात, ज्ञानोबा सुद्धा सांगतात ना, उपजते ते नासे, नासले ते पुनरपी दिसे, पण हे कैसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जसं आता रात्री 10:30 वाजले म्हणजे उद्या सकाळी सुद्धा 10:30, 9:30. आता 9:30 वाजले म्हणजे उद्या सकाळी 9:30 वाजणार. रात्री 12 वाजले म्हणजे उद्या दुपारी 12 वाजणार. तसं आज ज्याचा जन्म झाला उद्या त्याचा मृत्यू ठरलेला आहे. आज ज्याचा बारसं झालं उद्या त्याचं 13वं ठरलेलं आहे. आज ज्याचा बँडवाजा वाजला उद्या त्याच्या बोंबलबाजा ठरलेला आहे. याच्यात बदल. काही लोक म्हणतात मी मरणार नाही. तसं चालत नाही, मरावं लागेल. एखादा लहान मुलगा म्हणतो मी शाळेत जाणार नाही, त्याला आपण काय सांगतो? जावं लागेल. व्यवस्थित गोड बोलून गेला तर ठीक आहे, नाहीतर मग मार खाऊन का होईना पण जावं लागेल. तसं तुम्हा आपणाला एक दिवस मारायचं. मग तुम्ही आपण कसं मारायचे ते ज्याचे त्याने ठरवलं पाहिजे, पण मारायचं निश्चित आहे. अहो मारायचं तर निश्चित आहे, पण मर शब्द सहन होत नाही. एका घरामध्ये असा म्हातारा पडलेला होता. असं वाटत होतं की हा म्हातारा आता 2-4 दिवसात जाईल व इतका घायल. आणि मग त्या म्हाताऱ्याला बघायला गेल्यानंतर माणूस विचारतो, गेल्यानंतर तुम्ही बघायला गेलात ना आतापर्यंत कोणाला? बघायला गेल्यानंतर तिथं विचारतात का नाही विचारत? तुम्ही आतापर्यंत कोणाला बघायला गेला नाही? गेलात ना. मग तिथं बघायला गेल्याच्या नंतर काहीतरी विचारतात का नाही विचारत? विचारतात. विचारलं पाहिजे, बोललं पाहिजे. शिष्टाचार आहे, पद्धत आहे, परंपरा आहे. तिथं गेल्यानंतर आपण जर त्या बाबाला विचारलं का हो बाबा बरं आहे का, ते काय सांगतील? मी बरा असतो तर तुम्हाला बघायला आला असता. असं जर त्या म्हाताऱ्याने आपल्याला उत्तर दिलं तर आपण काय म्हणू? नसतं विचारलं तर बरं झालं. विचारून ताण. त्याच्यापेक्षा याच्या नंतरच्या पुढच्या ज्या बघणाऱ्यांनी त्यांना आपण सांगून दिलं की बाबाला बघायला गेल्यानंतर कोणीही एक शब्द बोलायचं. पण दुसऱ्या दिवशी आपण त्या बाबाला बघायला गेलो, अर्धा तास बाबाजवळ बसलो आणि काही एक शब्द न बोलता वापस आलो, तरी घरातील लोक काय म्हणतील? काही बोलला नाही. तो बघायला आला होता का मैतीला आला होता? म्हणजे बोललं तरी लोक नाव ठेवतात, नाही बोललं तरी लोक नाव. तुम्ही कसंही वागा, कसंही वागा, लोक नाव ठेवणार म्हणजे ठेवणार. बरं लोकांचं जाऊ द्या, घरामध्ये पत्नी आपल्याला उमजू देत नाही आपण काय वागतोय. कसंही वागा, पुरुष मंडळीने कसंही वागितलं तरी पत्नी नाव ठेवणार. उदाहरण सांगतो. एका पत्नीने आपल्या मालकांना विचारलं, म्हणे का हो आपल्या घराजवळ झाड आहे, तुम्हाला या झाडावर चढता येतं का? मालकाने काय सांगितलं? नाही बा मला काही चढता येत नाही. मग तुमच्यापेक्षा माकडं बरे. झाली का पंचायत? आता त्या मालकांना असं वाटलं म्हणजे आपली पत्नी आपल्याला माकडापेक्षा हलकट समजते. त्या माणसाने विचार केला, काही झालं तरी सप्ताह होत नाही तोपर्यंत झाडावर चढणं उतरणं शिकून घेऊ. म्हणून दिवसातून 4 वेळा प्रॅक्टिस करायची, चढायची उतरायची, चढायची उतरायची. सप्ताह होत नाही, काल्याचे पंगत होत नाही तोपर्यंत त्या माणसाला झाडावर चढ उतर करता यायला लागली.
त्या माणसाने स्वाभिमानाने सांगितलं, ए काय समजली मला, आमच्यापेक्षा माकडं बरं, कोण म्हटलं तुला मला चढता येत नाही, मी चढून दाखवतो तुला झाडावर. असं म्हटल्यानंतर मालकीनबाईने सांगितलं, हो तुम्हाला झाडावर चढता येतं, हो, मग माकडात आणि तुमच्यात काय फरक आहे. तुम्ही कसंही वागा, नाव ठेवणार. तसं जीवन जगत असताना तुम्ही कसंही वागा, लोक नाव ठेवणार. आता आपल्या गल्लीमध्ये पेरू विकणारे येतात का नाही, येतात. मग आपण काय विचारतो त्यांना आवाज देऊन, का हो काय तुमच्याकडे, पेरू कसे आहेत, गोड आहेत. गोड आहेत का नाही, गोड असतील तर द्या 1 किलो. आणि ते 1 किलो पेरू घेतल्यानंतर आपण ते कापतो आणि त्याच्यात मीठ भरून खातो. आता खरं सांगा, गोड पदार्थ मीठ भरून खायचा असतो का? इतके तर हुशार आहेत आपण. आता जर एखादा मुलगा आता 10वीची परीक्षा पास झाला आणि तो आपल्याला पेढा द्यायला आल्यानंतर तुम्ही असं सांगणार का, हा पेढ्यामध्ये थोडं मीठ कमी, मला थोडं मीठ द्या बरं, असं म्हणणार का? नाही. आणि तरी सुद्धा आपण पेरूवाल्याकडनं गोड पेरू त्याला विचारून गोड पेरू घेतो आणि मग कापून मीठ भरून खातो. एवढे आपण हुशार आहेत. त्याच्यामुळे परमार्थ करणाऱ्या माणसाने जग काय म्हणेल याचा विचार करू नका. लोक कोणालाही नाव ठेवतात. तुम्ही चांगलं वागले तरी लोक नाव ठेवतील, कसंही वागले तरी लोक. हो, ज्याला जास्त पैसा आला तरी लोक म्हणतात, एवढा कुठं पैसा येतो का, अरे आम्ही बी कामं करतो, मग का तोच कामं करतो आणि तोच पैसे कमवतो, काहीतरी चाललंय बा, चाललंय, जाऊ द्या. आणि ज्याच्याकडे पैसा नाही लोक त्याला काय म्हणतात, त्याला काय अक्कल आहे का, झाला बा. म्हणजे जास्त कमावला तरी नाव ठेवणार, नाही कमावला तरी लोक तुम्ही कसंही वागावं, लोक नाव ठेवणार. म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसाने जगाकडे बघायचं नाही. सुरुवातीचं आपलं आयुष्य आपल्याला असं वाटतं, लोक आपल्याला काय म्हणतील, लोक आपल्याला नाव ठेवतील, लोक आपल्याला काय म्हणतील, असं म्हणण्यात आपले 50 वर्ष निघून जातात. आणि मग पुढचं आयुष्य जगत असताना आपण लोक काय म्हणतील किंवा लोक आपल्याला नावं ठेवतील असा विचार करण्यातच आपण पुढे जातो. आणि मग आपण 50च्या पुढे गेल्यानंतर कळतं की आपल्याला कोणीच बघत नाही, कोणाकडे वेळ नाही आपल्याला नाव ठेवायला, पण तेवढ्यात आपले 50 वर्ष व्हायला घालतो. म्हणून जीवन जगणाऱ्याने कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला जे करायचंय ना, 2 दिवसाचं जीवन आहे, मस्त आनंद लुटायचा, जीवनाचा आनंद लुटला पाहिजे बा. कधी कोणाला नाव नाही ठेवलं पाहिजे. पैसा आहे ना, आनंद व्यक्त करायचा, पण आपल्याला सवय अशी नुसतं आणायचं ठेवायचे. एक भिकारी एका पैशावाल्याला म्हटला, तुझ्याकडे किती पैसा आहे मला दाखव बरं, तुला 100 रुपये देतो. तर श्रीमंत माणसाला वाटलं आपल्याला काय फक्त नुसतं एकदा पेटी उघडायची आणि त्याला आहे ते सोनं नाणं पैसे वगैरे दाखवायचे. 100 रुपये घेतले आणि मग नंतर पेटी उघडली, त्याच्यामध्ये आता तर बँकेत असतात त्याच्यामुळे काही विषयच नाही, जुन्या काळात पेटी उघडली, त्याच्यात पैसा अडका, सोनं चांदी सर्व दाखवलं. आणि बास, त्या माणसाने सांगितलं, भिकाऱ्याने सांगितलं, बास श्रीमंत झालो मी, आता जगातला श्रीमंत झालो. त्या श्रीमंत माणसाने सांगितलं, अरे पैसे बघून कुठे लोक श्रीमंत होतात का? तेव्हा त्या भिकाऱ्याने सांगितलं, अरे बास तू तरी काय करतो, काय, तू नुसता पाहतोच आणि मी सुद्धा पाहिलं, तू काही खर्च करीत नाही. तुझ्यात आणि माझ्यात फरक किती आहे? एवढं तू मोठ्या बंगल्यात राहतो आणि मी तिकडे गाव बाहेर राहतो. बस पैसा तू बी पाहतो, मी बी पाहतो, मग तुझ्यात आणि माझ्यात फरक काय? तू बी श्रीमंत आहे, मी बी श्रीमंत आहे, तुझ्या जवळचा पैसा माझाच. आता दीपावली परिसरामध्ये दीपावलीच्या वेळेला श्रीमंत माणसं आपल्याकडे नोकर असतो, त्याला सांगतात मोठ्या दुकानावर जा, मोठ्या शॉपिंग मॉल मधून जास्त मोठे मोठे फटाके घेऊन ये. ते फटाके आणल्यानंतर ते फटाके कोण फोडतो? मालक नाही, नोकराला सांगतो, जा लाव मोठा फटाका फोड. आणि मग मोठा फटाका फोडल्यानंतर त्याचा मोठ्याने आवाज होतो, तेव्हा त्या मालकाला वाटतं हा फटाका जो आवाज झाला ना तो आपलाच. मी काय म्हणतो, मग त्याने बी त्याचा आवाजच ऐकला ना, मग तो बी आपण आवाजच ऐकून घ्यायचा आणि आपण बी म्हणायचा हा आपलाच. जीवनाचा आनंद लुटायचा, कोणावर झुरायचं नाही, कोणाला वाईट म्हणायचं नाही. पण अलीकडे लोकांना सवय अशी की लोकांना नावं ठेवणार. म्हणून जीवन जगत असताना काही लोकांना असं वाटतं की आपल्याकडे भरपूर पैसा अडकाय म्हणजे आपल्याला कोणाची गरज नाही. पण कोरोना काळाने तेही सिद्ध करून दाखवलंय, किती पैसा असला म्हणजे मृत्यू हा टाळता येत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाची गरज आहेच.
मग काही लोकांना असं वाटेल पैशाने मृत्यू टाळता येत नाही, तर आपल्याकडे सोनं नाणं आहे. किती सोनं असेल आपल्याकडे असून या मोहित नगर मध्ये किती सोनं असेल? तुम्ही इथं सांगणार नाही कीर्तनात. तुम्हाला असं वाटतंय महाराज कीर्तनामध्ये गोड बोलून विचारून घेईल आणि रात्री डाखा टाकून देईल. नाही बरं, मी त्या गँग मधला नाही. हा, तिथं लय बेकार मारतात. पण मी असं सांगतो, कितीही सोनं असलं तरी आपल्याला मृत्यू टाळता येईल. आणि सोन्याने जे मृत्यू टाळता आला असता तर रावण मेलाच नसता. रावणाकडे किती सोनं होतं? 5 तोळा. हा, शुद्ध कांचनाची. अरे 7 कोटी घरं ज्याच्याकडे प्युअर सोन्याची होती, त्याला नाही मृत्यू टाळता आला, आपल्याला टाळता येईल. आणि म्हणून प्रत्येकाने जीवन जगत असताना फक्त जीवनाचा आनंद लुटायचा आहे. काही लोकांना असं वाटतं सोन्याने जे मृत्यू टाळता येत नसेल तर आपण देवाशी वशिला लावू. काय वशिला लावणार तुम्ही? अरे इथं मोठ्या मोठ्यांच्या वशिलावाल्यांचा मेळ बसला नाही. मोठ्या मोठ्यांचे वशिले सांगतो तुम्हाला. प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्र ज्यांचा मुलगा आहे, जगन्माता सीता ज्यांची सून आहे, आणि देवाचा देव इंद्र ज्याचा मित्र आहे, त्याही राजा दशरथाला मृत्यू टाळता आला नाही. आपल्याला टाळता येईल? अरे राजा दशरथ जे स्वर्गात गेले तर इंद्र ताडकन उभा राहायचा, राजा दशरथाच्या हाताला हात धरायचा, आपल्या आसनावर बसवायचा, शिल्लक राहिलेल्या आसनावर इंद्र बसायचा. एवढा ज्या राजा दशरथाच्या वशीला त्याला नाही मृत्यू टाळता आला, आपल्याला शक्य होईल? याही पेक्षा पुढे जाऊन सांगायचं झालं तर भगवान गीतेत सांगतात की अब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन किंवा सहस्र युग पर्यंत स्तेहो रात्र विदो जना. हा, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात दररोज अमृत पिणारे 14 इंद्र बदलतात. देहाचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात दररोज अमृत पिणारे 14 इंद्र बदलतात, तर तुमच्या आपल्यासारखे चहा पिणारे किती सांगता येईल? याही पेक्षा पुढे जाऊन सांगायचं झालं तर जगामध्ये 1 नंबर धनुर्धारी अर्जुन ज्याचा बाप आहे, सुभद्रा ज्याची आई आहे, आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा आहे, त्याही अभिमन्यूला रणांगणामध्ये मृत्यू टाळता आला नाही. आपल्याला टाळता येईल? अरे भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा आहे त्याला नाही टाळता आला. आपला मामा नगर परिषदचा का शिपाई होईना तरी आपण आवरले जात नाही. हा, अरे भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा आहे त्याला मृत्यू टाळता आला आणि आपल्याला शक्य होईल? म्हणून 2 दिवसाचं जीवन आहे, एकदम गोडी गुलाबीने जगलं पाहिजे. आपण गेल्याच्या नंतर कोणालाही आनंद झाला पाहिजे. वा, हा माणूस दिसत नाही, ही बाई दिसत नाही, यांच्याशिवाय कमी वाटतं गल्लीत, असं आपण वातावरण निर्माण केलं पाहिजे. पण काही काही लोक इतकं गोड बोलतात की असं वाटतं यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं. पण काही काही इतकं कडू बोलतात, इतकं कडू बोलतात, त्यांना म्हणावं लागतं तुम्ही आता बंद करण्याचे किती घेणार. म्हणून ज्ञानोबा सांगतात फार बडबड करायची नाही, थोडं बोलायचं पण महत्वाचं बोलायचं. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृतासारखा वर्षाव केला पाहिजे की ऐकणाऱ्यांना गोडी वाटली पाहिजे. थोडं बोलायचं पण महत्वाचं बोलायचं. आणि या जगामध्ये कधीच कोणाला नाव ठेवायचं नाही. प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येक चांगलं जीवन जगतो, म्हणून आपण कधी कोणाला वाईट म्हणायचं नाही. पण नेमका आपला स्वभाव असा की आपण दुसऱ्याला वाईटच म्हणतो, दुसऱ्याला नाव ठेवतो. त्याचं तर काही खरं नाही, त्याच्या हाताला तर कामच नाही, त्याच्यावर तर आता कर्ज झालेलं आहे, त्याचं तर आता घर विकावं लागेल. मग तू फेडून टाक त्याचं कर्ज. काही कर्ज, दुसऱ्याचं कर्ज काढायची काही गरज आहे का आपल्याला? पण आपला स्वभाव असा की आपलं जीवन दुसऱ्याच्या निंदा करण्यात जात आहे. पण कबीर महाराज म्हणतात जगाला नाव ठेवू नको, जग सुंदर आहे, जग सुंदर आहे. कबीर महाराज म्हणतात नाव ठेवू नको, बुरा मत कहो किसी को, खुद बुरा हो जाएगा. ए माटी का पुतला एक दिन माटी में मिट जाएगा. कबीर महाराज म्हणतात जगाला नाव ठेवू नको, जग सुंदर आहे, तुझी नजर खराब आहे. जग सुंदर आहे. अरे ज्या जगाला तू वाईट म्हणतो ते जग वाईट आहे का हे पाहण्याकरता मी निघालो. मला वाईट तर काही दिसलंच नाही,
पण जेव्हा मी माझ्या मनाला विचारतो, माझ्या अंतःकरणाला विचारतो, तर माझ्यासारखा वाईट या जगात दुसरा कोणी नाही. कबीर महाराज सांगतो, बुरा देखन गया तो बुरा मिला नहीं कोई, जब घट भीतर देखो तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी तुम्हा आपल्याला हे जे जीवन दिलेलं आहे, हा देह दिला, हे भाड्याने दिलेलं आहे, हे आपलं नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. पण केव्हा? मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. तब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. पण केव्हा? मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. मी तुम्हाला असं विचारतो, मेलेल्या माणसाला किती महिने घरात ठेवतात बरं? मेलेल्या माणसाला किती महिने? फक्त 4 महिने? नाही, नाही ठेवतात. उलट घरातले लोक सांगून देतात, तिकडे घेऊन जा, तिकडे जाऊ द्या, नदीच्या काठी. म्हणजे जे आपण आपलं समजतोय ते सुद्धा आपलं. तुकाराम महाराज सांगतात ना, नोहे तुझा हा परिवार, धनदारा क्षण भंगुर है राम, शरीर जायाचे ठेवण जाणार. अरे तुम्ही याला लाख सांभाळण्याचा प्रयत्न करा, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाले, लेकिन उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा जाना. या देहाला किती सांभाळण्याचा प्रयत्न करा, हे आपलं होणार नाही. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. जावं लागणार आहे, इथं आपल्याला ठेवणार नाही. हे जे आपण समजतो की हे आपलं घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, बायको आहेत, पोरं आहेत, हे आपलं राज्य वैभव, थाट माट पाठ, हे सर्व आपलं नाही, हे फक्त भाड्याने मिळालेलं आहे. हे सर्व सोडून जावं लागणार आहे आपल्याला. हे ज्याला आपण आपलं समजतो हे आपलं नाही. आपलं अंतिम ठिकाण कुठे? गावाच्या बाहेर, नदीच्या काठी, येड्या बाबडींच्या मध्ये, जिथं लोक विनाकारण गर्दी करत, ते आपलं अंतिम ठिकाण. हे तर सोडायचं, हे भाड्याचं आहे. आपल्याला वाटतं की आपला परिवार आहे, पण नाही. नाथ महाराज सांगतात, नाही रे, नाही कुणाचे कुणी नाही रे. कधी कोणी आपल्याला वाचू शकणार नाही. आणि मरण्याकरता फार वेळ लागत नाही. माशी पंख पाक झाडे तव हे सरे. ज्ञानोबा सांगतात, माशीला पंख हलवण्याकरता जेवढा वेळ लागतो त्याही पेक्षा कमी वेळात माणूस मरतो. म्हणून या देहाचं केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, हम रहे ना मोहब्बत रहेगी, दुनिया दास्तां अपना कहेगी, नाम रह जाएगा बंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काही सांगता येणार नाही आपल्याला. म्हणून हे जाणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुखाची पहाट पाहावी असं जर वाटत असेल तर दुःखाची संध्याकाळ सुद्धा पाहिलीच पाहिजे. कबीर महाराज सांगतात, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, पाव फूलों पे रखने से पहले
तुझको कांटों से चलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जाना निपट निरंजन लाल संत सुद्धा ते सांगतात, हे मन मुसाफिर निकलना पडेगा, हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कोटे खाली करना पडेगा। अरे भाड़े के मकान को तू क्या सवारे, जिस दिन तुझे घर का मालिक निकाले, उसका भी किराया देना पडेगा, काया कोटे खाली करना पडेगा। काही लोक म्हणतील आम्ही कोणाचंच ऐकत नाही, काही फरक पडत नाही। अरे मेरी मत मानो यमराज तो मनाएगा, मेरी मत मानो यमराज तो मनाएगा, पूछेगा हाकिम तो तू क्या कहेगा। घोर नरक दुख बेच सहना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा। भाड़े के मकान को तुम्हा आपल्याला जो देह दिला हा भाड्याने दिलेला आहे, मग भाड्याने दिलेला जो देह आहे मग भाड्याची वस्तू कशी वापरायची असते। आता आपण कोणाचं बी घर भाड्याने घेतलं, मग त्या भाड्याच्या घराला आपण किती सजवलं म्हणजे आपल्या नावाचं होईल, ते होईल आपलं, आपण मालक होऊ त्याचा नाही होणार। तसं तुम्हा आपल्याला हे भाड्याचं घर दिलेलं आहे, या देहाला तुम्ही किती बी सजवा, तुम्ही याला लाईफ बॉय लावा, रेक्सोना लावा, हमाम लावा, पॉन्ड्स लावा, नाही तर फेरन लवली लावा, हे आपलं होणार नाही। किती बी सजवा हे आपलं होणार नाही। माझ्याकडे दुकान आहे, छोटं दुकान आहे खेड्यामध्ये, आणि माझी पत्नी पार्लर चालवते। मला असं वाटलं आता लोक शेतात कामाला जातात, उन्हाचे दिवस आहेत, कामाला गेल्यानंतर ऊन वाऱ्याचा चेहरा खराब होतो, आणि म्हणून गावरानी तुपाचे 1-1 किलोचे 5 डबे आणून ठेवले। 2 महिने झाले पण अजून सुद्धा ते गावरानी तुपाचे डबे विकले गेले नाहीत, घेत नाही लोक। मला असं वाटलं ते तूप खातील त्यांना रूप येईल, पण त्यांनी तुपाचे डबे घेतले नाही। दररोज 250-300 फेरन लवलीच्या पुड्या घेतात, 250-300। मी असा विचार केला हे गावरानी तूप पेक्षा भारी आहे का काय, आपण बी चाटून बघू, लोक जर एवढं घेऊन जात आहे। मी त्याच्यावर व्यवस्थित निरीक्षण केलं, फक्त त्या पुडीमध्ये 7 ग्रॅम पदार्थ आहे, 7 ग्रॅम, आणि 10 रुपयाची पुडी आहे। लोक एवढं का विकत घेत असतील। त्याच्यावर मी जाहिरात व्यवस्थित वाचून पाहिली, त्याच्यावर लिहिलेलं होतं की 6 हफ्तों में पाए निखार, 6 हप्त्यात गोरेपणा मिळवा। मी विचार केला जर 6 हप्त्यात जर पूर्ण गाव गोरं होऊन गेलं आणि पार्लरवाली बाईचा नवराच काळा राहून जाईल, लोक विकत घेऊन लावतायत। आपलं तर घरचंच दुकान आहे मग, कारण माल आणायला मलाच जावं लागतं। मी दररोज तिकडनं माल आणताना 1 पुडी खिशात घालायचो, लोक 2-4 दिवस 1 पुडी वापरायची, मी दिवसाला 1 वापरायचो। पण 6 हप्ते लावून पाहिला बा, पण काही फरक। पण हे बघा हप्त्यामध्ये फरक असतो। आता ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांना विचारा हप्ता सामायिक किंवा वार्षिक, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांना विचारा हप्ता मासिक, आणि बचत गटवाल्या माता माऊलींना विचारा हप्ता, हप्ता त्याचं नावच हप्ता आहे। हप्ता म्हणजे हप्ताच, या रविवार तर लगे पुढचा रविवार, या सोमवार तर पुढच्या सोमवार, हप्ताच। मग आपण मासिक हप्ता घेतला मोटरसायकल प्रमाणे, 6 महिने लावून पाहिला मी, गोरा तर काही झालोच नाही, पण प्युअर काळा तुमच्या समोर चमकतो जे की नाही। विठाल विठाल भाड़े के मकान को तू क्या सवारे, जिस दिन तुझे घर का मालिक निकाले, उसका भी किराया देना पड़ेगा, काया गुटी खाली करना पड़ेगा। म्हणजे भगवान परमात्मा तुकाराम महाराज सांगतात, एकदा का आपल्या जीवनात आले की आपल्या जीवनातली एरजार संपते। तुम्ही याला किती अडवण्याचा प्रयत्न करा, थांबवण्याचा प्रयत्न करा, हा जाणार आहे। एकदा का भगवान परमात्मा आपला असा झाला की आपल्या जीवनातली एरजार संपते, आणि एकदा का एरजार संपली की आपल्या जीवनातला व्यापार सफल होता। आता व्यापार सफल होणं म्हणजे काय, आपल्या जीवनातली भीती नाहीसं होणं म्हणजे काय, आपल्या जीवनातली चिंता नाहीसं होणं म्हणजे काय, याचा विचार आपण बघू। पुढे वाचलो जगलो तर कधी आपल्या जीवनात प्रसंग आला तर त्याचा विचार करू। पण शेवटी तुकाराम महाराज सांगतात, एकदा का भगवान परमात्मा आपलासा झाला की भगवान परमात्मा भगवत भक्ताच्या जीवनामध्ये काही शिल्लक ठेवत नाही। अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे हरी, तुका म्हणे
बोलून गेलो होतो की तुकाराम महाराज भगवान परमात्मा जर आपल्या जीवनात आले तर भगवान परमात्मा भगवत भक्ताच्या जीवनामध्ये काही शिल्लक ठेवत नाही. काही शिल्लक ठेवत नाही म्हणजे घरदार बी शिल्लक ठेवत नाही, बायको पोरं बी शिल्लक ठेवत नाही असा त्याचा अर्थ नाही बरं. नाहीतर लोक सहज म्हणतात ज्याच्या नादी लागून काही शिल्लक राहत नसेल त्याच्या नादी लागावंच कशाला, खरं आहे ना. पण असा त्याचा अर्थ नाही. कारण तुकोबारांच्या मी सुरुवातीला बोलून गेलो, तुकोबारांचा एक एक शब्द म्हणजे वेदातील ऋचा आहेत, ब्रह्म आहे. आणि म्हणून त्या शब्दाचा आपल्याला जसा अर्थ कळेल तसा अर्थ नाही. तुकोबारांना काय सांगायचंय, त्यांना काय अभिप्रेत आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. नाहीतर मग असं आहे, आपल्याला जेवढं कळतं आपण तेवढंच घेऊन फिरतो. एक जण असा धावत पडत डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टर साहेबांना सांगितलं की डॉक्टर साहेब जरा पोटात दुखते, औषध द्या काहीतरी. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की हे बघ आता मेडिकल बंद करायची वेळ, दवाखाना बंद करायची वेळ आहे, पण ठीक आहे तू धावत पडत आलाय तर मी आता काही तुला जास्त चेकअप करत नाही, पण ही एक बाटली घेऊन जा, हे औषध आहे. पण हे बघ औषध घेताना मी तुला सांगतो हे औषध जरा कडक आहे, जरा जास्त पाण्यात घे. मग किती पाण्यात घेतलं पाहिजे? हा, तो नदीत गेला, अरे एवढ्या पाण्यात उभा राहिला तो, लोक बाहेरून आवाज देत होते अरे मारतो का काय? तो म्हणे तुम्ही बोलू नका. का बरं? मला डॉक्टरांनी सांगितलं. काय सांगितलंय? औषध कडक आहे, जास्त पाण्यात घे. अरे पण मग किती? नदीत? अरे तांब्यावर घे, बादलीवर घे. कळत नाही म्हणजे समोरचा बोलतो काय, त्याला सांगायचं काय आणि आपण काय घेऊन फिरतो बा, कळत नाही. साध्या साध्या गोष्टी. एक जण ब्राह्मण भावांच्या समोर पूजेला बसलो. ब्राह्मण भावाने सांगितलं पूजेची तयारी झालेली आहे का? म्हणे हो. करायची पूजा चालू, करा पूजा चालू. घ्या हातात पाणी, घेतलं हातात पाणी, लावा डोळ्याला पाणी, थोडंसं ब्राह्मणाच्या डोळ्याला पाणी. ब्राह्मण म्हणे अरे माझ्या नाही रे, तुझ्या डोळ्याला लाव. साध्या साध्या गोष्टी कळत नाही आपल्याला. एक जोडपं ब्राह्मण भावांच्या समोर पूजेला बसलं. ब्राह्मण भावाने सांगितलं की आता आपली पूजा संपलेली आहे, तुम्ही असं करा आता दोघं जण उभे राहा आणि पाया पडून घ्या. कोणाच्या? एक तर ब्राह्मण भावाच्या, नाही तर मग नवग्रहाची स्थापना केलेली आहे त्या देवतेच्या पाया पडून घ्या. ते उभे राहिले आणि दोघं एकमेकाच्या पाया पडायला लागले. ब्राह्मण भावा म्हणे अरे तुमच्या नाही रे, माझ्या पडणार आहे. साध्या साध्या गोष्टी. आता हे काही वेदातील ज्ञान आहे का? हे शिकवण्याकरता काय आपल्याला एखाद्या वेधशाळेत जावं लागेल? सामान्य गोष्टी जेव्हा आपल्याला कळत नाही त्यावेळेला संतांना विशेष वाटतं की वेदातील ज्ञान कधी आपल्याला कळेल. लग्नाचं सीझन चालू झालं, एका माणसाकडे लग्नाची पत्रिका आली आणि त्याच्यात लिहिलेलं होतं की लग्नाला येताना कोणी आहेर आणू, कारण लोक कसे बी घेऊन येतात, त्याच्यामुळं म्हणावं लागतं आणू नका, आणू नका. कारण ते देण्याचे आहेर वापरण्यात नाही फाटत, ते देण्यातच फाटून जातात. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना म्हणावं लागतं कोणीही आहेर आणण्याचा आगाऊपणा करू नये. कारण आता अलीकडे तशी परिस्थिती राहिली नाही वा की आम्हाला कोणीतरी कपडे आणलेच पाहिजे तरच आम्ही कपडे अंगावर घेऊ. एक टाइम असा होता, महात्मा गांधींना वाटत होतं की या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाला शरीर झाकेपर्यंत कपडा मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या अंगावर कपडा घेणार नाही. कोण म्हणे असं? उघडा मरून गेला म्हणतो. आता किती कपडे, आता कपडे. आता तरी बरं आहे की एखादा माणूस मेला म्हणजे आता तरी लाकडं जमा करावं लागतात. अजून 10-5 वर्ष जाऊ द्या तुम्ही, माणूस मेला म्हणजे लाकडं जमा करायचे नाही, जो मेला त्याचे कपाट उघडा आणि जाऊ द्या त्याच्या कपड्यातच त्याला. किती कपडे. त्याच्यामुळे आता कार्यकर्त्यांना म्हणावं लागतं याच्या पुढे कोणीही आहेर आणण्याचा आगाऊपणा करू. रोकड काय असेल तेवढं बघावं, तिथे स्कॅनर वगैरे ठेवलेलं राहतं. आणि मग त्या पत्रिकेत लिहिलेलं होतं की लग्नाला येताना आहेर आणू नये. आणि म्हणून त्या माणसाने काही विचार केला नाही, खिशामध्ये 20-25 हजार रुपये घेतले, मार्केटला गेला आणि तिथून 5 क्विंटल अद्रक मोजून आणला. अद्रक आलं आलं म्हणतात ना, 5 क्विंटल आलं मोजून आणलं. तिथून गाडी केली, गाडीवाला घरी आला, गाडीवाल्याने आवाज दिला ताई हे तुमचं आलं घ्या उतरून. कोणी घेऊन गेलं? तुमच्या मालकांनी. आमच्या मालकला तर काही अक्कलच नाही, मला माहित नाही, उतरून घ्या. आले मालक म्हणे का हो हे आलं आपलंच, काय करणार 5 क्विंटल.
समजत नाही? मालकाने सांगितलं तुला कळत नाही? अरे आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे. 8 दिवस श्रीमद भागवत कथेचे रसपान करतील. सकाळ संध्याकाळ काकडा आरतीला येतील, हरिपाठाला येतील, रात्री कीर्तनाला येतील. वातावरणात बदल होतो आणि म्हणून आमचे महाराज मंडळींचे आवाज खराब होऊ नये यांच्याकरता साधा चहा नाही पाजायचा, आलं घासून घासून चहा पाजायचा. आता एवढ्या महाराज मंडळींसाठी जर चहा करायचा म्हटलं तर किती आलं लागेल तरी? किती? छटाक पावशे किलो मंका 5 क्विंटल. नवरा बायकोची लढाई. शेवटी काय झालं? 11 वाजून 5 मिनिटं झाले. किती वेळ लढाई करणार नवरा बायको? 10 मिनिटं झाली. शेवटी मालकाने सांगितलं की हे बघ तुला कळत नाही, अरे नुसता चहासाठी आलं नाहीये. सकाळी नाश्ता असेल, दुपारी जेवण असेल, पुन्हा संध्याकाळचा चहा असेल, पुन्हा रात्रीचं जेवण असेल आणि सर्व दररोज 8 दिवस जेवण असेल. शेवटच्या दिवशी महाप्रसाद असेल. 8 दिवसापासून ज्यांनी या धर्म मंडपाचा धक्का लागू दिला नसेल ते सुद्धा महाप्रसादाला येतीलच. त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला स्वयंपाक करावाच लागेल. आणि म्हणून 5 क्विंटल आलं. मग आता 8 दिवसासाठी आलं वापरणार म्हणजे तुम्ही भाजीत आलं वापरणार का आल्याचीच भाजी करणार? चवीपुरतं आलं टाकणार. मग किती लागेल? किलो, 2 किलो, 5 किलो मंका 5 क्विंटल. नवरा बायकोची लढाई. शेवटी मालकाने सांगितलं हे बघ तुला समजणार नाही, हे तुझ्या डोक्याच्या बाहेरचा विषय. अरे मी काय वेडा आहे का? पत्रिकेत तसं लिहिलेलं आहे, मी कशाला आणू बरं? मालकीनबाई 4-4 वेळा पत्रिका पाहते पण त्या मालकीनबाईच्या काही लक्षात येत नाही. शेवटी मालक आपल्या हातात पत्रिका घेऊन बसले आणि मालकीनबाईला आपल्या जवळ बसवलं आणि बोट ठेवून त्या पत्रिकेत सांगितलं की हे बघ पत्रिकेतच तसं लिहिलंय, लग्नाला येताना कुणी आहेर आणू नये, पण लग्न आलंच पाहिजे. लग्नाला 5 क्विंटल पाहिजे का? लग्नाला 5 क्विंटल पाहिजे का? येण्याच्या संबंधाने आग्रह आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात काही उरो नेदी उरी. म्हणजे भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये काही शिल्लक ठेवत म्हणजे कर्म शिल्लक ठेवत नाही. हे तुकोबारांना सांगायचे. तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी, त्यांचे सरले इरजार झाला सफल व्यापार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करतो. तुम्ही जमलेले भक्त भाविक भक्तिमती माता सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. कार्यक्रमाकरता आमचे सर्व महाराज मंडळी आणि संत मुक्त साऊंड सिस्टीम सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनोद असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे म्हणजे क्षमा करणे संते नव्हे अंगीभूत युक्ती नव्हे. हा उपदेश तुमचे बडबडील शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुका म्हणे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुणी वेडे वाकुणी उत्तरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही दिता. नाही विचारिला अधिकार म्या मुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही दिता. तुका म्हणे ज्ञानेश्वर राधा पायापैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. रामकृष्ण हरी. आपला सप्ताहाचा आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझे लाडके गुरुबंधू श्री हरिभक्त परायण सुनील महाराज विखरणकर वेळेवर येऊन सुंदर प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं. विनोदी शैलीतून त्यांनी या कीर्तनाचा समारोप केला. अत्यंत बिकट परिस्थितीतून महाराज इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. फक्त केवळ प्रेमापोटी ते आले. भगवंताला प्रार्थना करायची की त्यांच्यावरचं संकट दूर झालं पाहिजे. त्यांच्या सौ अत्यंत बिकट अशा जर्जर कॅन्सर रूपी आजाराशी ग्रस्त झालेले आहेत. आत्ता देखील ते दवाखान्यातच आहेत. मी माझ्या नेहमी आमचं बोलणं चालणं राहतं. मी त्यांना आपल्या नेहमी आता मी जरी बरोबर आळंदीला राहिलेलो आहेत
हे तुमच्या समोरच आहो काहो केलं जातं. नाहीतर आमची आरे शिवाय एक मित्रता म्हणून. दुपारी मला इतकं फेल वाटलं महाराज, क्षमा असावी. अहो पण त्यांनी अगदी माझ्याशी मी बोलायचो त्यांनी उत्तर द्यायचं, मी बोलायचं तर मित्र म्हटल्यावर तिथं काय कुठली गोष्ट झाकून बोलता बोलता हशी मजाक झाली. नंतर सांगितलं म्हणे, अरे वाल्मिक तुला खरं सांगू का, मी दवाखान्यात आहे. तुझ्या वहिनीची तब्येत. आणि जेव्हा धक्का बसला मला की अरे बापरे. हो म्हणून माऊली नक्कीच ज्ञानोबा आहे तुकोबा आहे त्यांना या जर्जर आजारातून बाहेर काढो असे आम्ही सर्वजण भगवंताला प्रार्थना करू. महाराजांनी वेळेवर येऊन आपल्याला ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे. असो उद्याचे कार्यक्रम, उद्या सकाळी आपल्या ठरले वेळेत काकडा होईल, सकाळी कथा होईल, दुपारूनी कथा होईल. आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म उत्सव झाला. जन्म झाल्यानंतर उत्सव सुरू होतात भागवतामध्ये. आजचा जन्म उत्सव, उद्या गोवर्धन पूजा, 56 प्रकाराचे भोग भगवंताला दाखवायचे. परवाच्या दिवशी भगवंताचा लग्न सोहळा आणि 13व्याच्या दिवशी आपल्या कार्यक्रमाची म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्या कार्यक्रमाची कथेची काय होईल सांगता आणि द्वादशीला काल्याचं कीर्तन या पद्धतीनं कार्यक्रम होतील. आत्ताचा कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करतो. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.